आता आपण बघूयात सुपरफास्ट 100 बातम्यांचा आढावा। स्वराज्याच्या खजिन्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारीच केली। शिवरायांना लुटारू म्हणणं पवारांना मान्य आहे का? टीव्ही9च्या महासंकल्पामधून फडणवीसांचा सवाल। मागितलेली खंडणी न मिळाल्याने शिवरायांनी सुरत लुटली। टीव्ही9च्या महासंकल्पामध्ये जयंत पाटलांचं वक्तव्य। तर महाराजांनी खंडणी मागितल्याची मुक्ताफळ उधळताना जयंत पाटलांना लाज कशी वाटली नाही, दरेकरांचा हल्लाबोल। खंडणी या शब्दाचा अर्थ आजच्या काळाप्रमाणे त्यावेळी गैरकृत्य असा नव्हता। जयंत पाटलांच्या खंडणीबाबतच्या विधानावर शरद पवार गटाचं स्पष्टीकरण। कृष्णाजी केळुसकरांच्या छत्रपती शिवाजी महाराज चरित्रलेखाचा दिला दाखला। शिवरायांनी सुरत लुटली हे इतिहासकारांचं मत। काँग्रेसनं कधी इतिहास बदलला नाही। फडणवीसांच्या चुकीच्या अभ्यासाची चूक दिसली। नाना पटोलेंची टीका। तर फेक नरेटिव्हमध्ये फडणवीस एक्सपर्ट असल्याचाही टोला। मालवण पुतळा प्रकरणातून लक्षात आलं, सरकारकडून प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार सुरू। शिवरायांचा पुतळा उभारण्यासाठी जयदीप आपटेला फक्त 26 लाख मिळाले, बाकी पैसे कोणाच्या खिशात गेले समोर येणं गरजेचं, जयंत पाटलांची मागणी। मालवणमधील पुतळा कोसळल्याप्रकरणी विरोधकांनी राजकारण केलं। जोडे मारो आंदोलन मवियाला शोभत नाही, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल। राज्यातील सरकारचा शेवट जवळ आलाय। बदलापूर घटनेत कायदा सुव्यवस्था राखण्यात सरकारचं अपयश, तर मालवणची घटना सरकारमधील भ्रष्टाचाराचं उदाहरण, नाना पटोलेंची टीका। वडपल्लीवार नाना पटोलेंचेच इलेक्शन एजंट आहेत। अनिल वडपल्लीवार काँग्रेसचा कार्यकर्ता, फडणवीसांचे आरोप। वडपल्लीवार एका मंत्र्यांचे पीएस होते। पीएस कोणीही राहू शकतो, पीएस हा एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता नसतो। पटोलेंचं फडणवीसांच्या आरोपांवर स्पष्टीकरण। महायुती विधानसभेची निवडणूक मुख्यमंत्री शिंदेंच्याच नेतृत्वात लढणार, पण मुख्यमंत्री पदाचा चेहरा निकालानंतर पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल। टीव्ही9च्या कॉन्क्लेव्हमध्ये फडणवीसांचं वक्तव्य। मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासाठी काही घाई नाही, मी टीम लीडर म्हणून काम करतो। फडणवीसांच्या विधानानंतर शिंदेंचं वक्तव्य। शरद पवारांच्या डोक्यात मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंचा चेहरा नाही, सर्वेतून काँग्रेसनं ठाकरेंना जागा दाखवली। टीव्ही9 मराठीच्या महासंकल्पामध्ये फडणवीसांची टीका। तर भाजप हायकमांडच्या मनातही फडणवीसांचं नाव नाही, आदित्य ठाकरेंचा पलटवार। आता पुन्हा भाजपसोबत जाणार नाही, नकली संतान म्हणणाऱ्या भाजपसोबत जाण्याचा संबंधच नाही, आदित्य ठाकरेंची टीव्ही9च्या मंचावरून निकालानंतरच्या संभाव्य तोडजोडीवर आधीच फुली। महायुतीत मुख्यमंत्री पदावरून कोणताही वाद नाही, पण काही जण मुख्यमंत्री करा म्हणत गल्लीतून दिल्लीत जातात। उद्धव ठाकरेंच्या सोनिया गांधींसोबतच्या भेटीवरून मुख्यमंत्र्यांचा निशाणा। शिंदेंच्या नेतृत्वात निवडणुका लढणार असल्यानं मोठा वाटा राहीलच, शिंदेच मुख्यमंत्री राहावे असं माझं मत। महायुतीतील जागा वाटपावरून शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। अर्थ खातं सर्वात नालायक खातं, 10 वेळा पाठवलेली फाईल परत आली। अर्थमंत्री अजित पवारांवर शिंदेचे मंत्री गुलाबराव पाटलांची टीका। 2.5 महिन्यात हे विघ्न दूर व्हावं म्हणत अजित पवारांवरून पुन्हा नाराजी। फाईल अधिकाऱ्यांकडून सकारात्मक असेल तर तिची निर्गती केली जाते, मात्र गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य प्रशासनाच्या बाबतीत आहे की दादांच्या बाबतीत त्याचा खुलासा होणं गरजेचं। दादा गटाचे प्रवक्ते उमेश पाटलांची प्रतिक्रिया। देवाभाऊ उल्लेख करत बारामतीत फडणवीसांचे बॅनर, तर मला अनेक वर्षांपासून लोक देवाभाऊ म्हणतात, फडणवीसांची प्रतिक्रिया। जी मुलगी बापाची झाली नाही ती तुमच्या पक्षाची कशी होणार? धर्मराव बाबा आत्रामांचा शरद पवारांना सवाल। धर्मराव बाबा आत्रामांची मुलगी शरद पवार गटाच्या वाटेवर। वस्तात शिकवतो त्यावेळी सगळं शिकवत नाही, एक डाव राखून ठेवतो, अजूनही चूक भूल करू नका, बापासोबत राहा, अजित पवारांचा धर्मराव बाबा आत्राम यांच्या मुलीला सल्ला। वस्तादाने एक डाव राखून ठेवलाय, तो डाव खेळण्याची वेळ आणू देऊ नका, अजित पवारांचा धर्मराव बाबा आत्राम यांच्या मुलीला इशारा। संपूर्ण राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह, लाडका गणपती बाप्पा आज घरोघरी विराजमान होणार। गणरायाच्या स्वागतासाठी बाजारपेठा सजल्या, तर मिठाईच्या दुकानांमध्येही मोठी गर्दी। लालबागच्या राजाचं सकाळी 6 वाजल्यापासून सर्व भाविकांसाठी चरणस्पर्श आणि मुखदर्शन अशा 2 रांगांद्वारे गणेश भक्तांना दर्शन सुरू। लालबागच्या राजाची प्राणप्रतिष्ठा, विधिवत पूजा संपन्न। मुंबईतील चिंचपोकळीच्या चिंतामणीची प्राणप्रतिष्ठापना संपन्न, बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह, कोकणातल्या ग्रामीण भागात गणरायाला डोक्यावरून घरी आणण्याची परंपरा। रत्नागिरीच्या नाणीज गावातील ही विलोभनीय दृश्य।
गणेश चतुर्थीनिमित्त मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराला आकर्षक सजावट, गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। डोंबिवलीतील गणेश मंदिर संस्थानच्या गणेश मंडळाला यंदा 100 वर्ष पूर्ण, वाजत गाजत बाप्पाचं आगमन। गणेशोत्सवानिमित्त अयोध्येतील मंदिराची प्रतिकृती उभारत साकारला कोकणातील दशावताराचा देखावा। बाप्पाच्या आगमनाच्या पहिल्याच दिवशी वसई विरारमध्ये पावसाची रिमझिम, पावसामुळे वातावरणात गारवा। नवी दिल्लीतील विविध देशांच्या दूतावासांमध्ये चतुर्थीच्या पूर्वसंध्येला श्री गणेश मूर्तीची स्थापना। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वतीनं दिल्लीत राजदूतांना गणेश मूर्ती आणि उकडीचे मोदक भेट। अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन, दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वप्नील जोशीच्या घरी बाप्पा विराजमान होणार। अभिनेता शशांक केतकरच्या घरी लाडक्या गणपती बाप्पाचं जल्लोषात आगमन, तर दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगने घेतलं सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन। मुंबईतील चिंचपोकळीच्या चिंतामणीचा पार पडला मुखदर्शन सोहळा। चिंचपोकळीच्या चिंतामणी मंडळाचं यंदाचं 105वं वर्ष, या वर्षीसाठी बाप्पाची जगन्नाथपुरीची थीम। ठाण्यातील शिवचैतन्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वागळेच्या राजाचं जल्लोषात स्वागत। टाळ मृदुंग ढोल ताशा पथक शिवकालीन मर्दानी खेळ, सनई संबळाच्या तालावर स्थानिकांकडून बाप्पाचं स्वागत। पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ बाप्पाच्या गाभाऱ्याला आकर्षक सजावट, राज्यभरात बाप्पाच्या आगमनासाठी जय्यत तयारी। गणेशोत्सवाच्या निमित्तानं मुंबई शहरात मुंबई पोलिसांचा मोठा फौजफाटा असणार। 32 पोलीस उपायुक्त, 45 सहाय्यक पोलीस आयुक्त, 2435 पोलीस अधिकारी आणि 12420 पोलीस अंमलदार बंदोबस्तासाठी असतील। गणेशोत्सवात भाविकांसाठी अतिरिक्त बस सेवा, आजपासून 16 सप्टेंबरपर्यंत रात्रीच्या वेळी अतिरिक्त बस चालवण्याचा बेस्टचा निर्णय। गणपती बाप्पाच्या आगमन आणि विसर्जनासाठी वसई विरार महापालिका सज्ज, पालिका आयुक्त अनिल कुमार पवार, उपायुक्त समीर भूमकर यांच्याकडून कृत्रिम तलाव खदानीची पाहणी। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात पोलिसांचा रूट मार्च, सणासुदीच्या काळात कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी शनिवार वाड्यापासून पुणे पोलिसांचा रूट मार्च। पुण्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पुणे महानगरपालिकेचा पुढाकार, लिबर्टी अर्थवेअर आर्टच्या सहकार्यानं शाडू मातीच्या मूर्तीसाठी मूर्ती आमची किंमत तुमची राबवला उपक्रम। गणेशोत्सवासाठी पोलीस प्रशासनातर्फे धुळे शहरात सर्व तयारी पूर्ण, कुठल्याही प्रकारचा अनुचित घटना प्रकार घडू नये यासाठी SRPFच्या तुकडीसह 800 होमगार्ड पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा मोठा फौजफाटा तैनात असणार। धुळे जिल्ह्यात यंदा 661 गणेश मंडळ बसवणार गणपती, तर 24 गावांमध्ये आदर्शवत एक गाव एक गणपती संकल्पनेसाठी मंडळांची तयारी पूर्ण। मोठ्या धूमधडाक्यात आज बाप्पा विराजमान होणार। जळगावच्या जामनेरमध्ये पेन, पनवेल, नाशिक आणि मुंबईहून बाप्पाच्या सुंदर आणि आकर्षक गणेश मूर्ती विक्रीसाठी दाखल। धुळे कारागृहातील बंदिवानांनी बनवलेल्या गणेश मूर्तींच्या विक्रीसाठी धुळेकरांचा चांगला प्रतिसाद, पहिल्याच दिवशी 200 मूर्तींची विक्री। धुळे कारागृहाबाहेर लावण्यात आला आहे स्टॉल। पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीला यंदा हिमाचलमधील शिवमंदिराचा देखावा, जटोल मंदिराचा देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी। विधान परिषदेच्या जागेसंदर्भात महायुतीत किंवा पक्षात चर्चा झाली नाही, रुपाली चाकणकर आणि रुपाली पाटलांच्या वादावर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। उलट्या कशा होतील, मी तर परफ्यूम मारून जातो, तानाजी सावंतांच्या वक्तव्यावर भुजबळांचं प्रत्युत्तर। तर पक्ष खड्ड्यात जातो आणि महायुती कमजोर होते, तानाजी सावंतांच्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया। पोर्शे कार अपघात प्रकरणात अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांची चौकशी झाली, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची कबुली। एकीकडे राज्यात पूरस्थिती, कृषी मंत्री गणपती कार्यक्रमात सेलिब्रिटींना आणतात, सुषमा अंधारेंचा कृषी मंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा। पोलिसांकडून जयदीप आपटेच्या कुटुंबाची तब्बल 5.5 तास चौकशी, आपटेच्या कारखान्यातून मूर्ती बनवण्याचं काही साहित्य पोलिसांकडून जप्त। पुण्याच्या आंबेगावात वळसे पाटील आणि देवदत्त निकमांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, भीमाशंकर साखर कारखान्याच्या सभेत गोंधळ। राजकीय शक्तीच्या वापराला जनताच योग्य वेळी उत्तर देईल, भीमाशंकर साखर कारखान्याच्या सभेतील गोंधळानंतर आढळराव पाटील यांचं वक्तव्य।
अनेकांना मारहाण आणि शिवीगाळ, शरद पवार गटाचे देवदत्त निकम यांचा आरोप, तर निकम यांच्याकडून भीमाशंकर साखर कारखान्याच्या सभेतील गोंधळाचा निषेध. केवळ राजकीय आकसापोटी सर्व प्रकार घडवला, भीमाशंकर कारखान्यातील राण्यानंतर खासदार अमोल कोल्हे यांचा आरोप, तर वळसे पाटील यांनी याचा खुलासा करावा, कोल्हेंची मागणी. मी 100% वरळीतूनच लढणार आहे, वरळीतून मला खूप प्रेम आणि आशीर्वाद मिळाले, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. स्वाभिमानी पक्षाची ताकद मिळावी यासाठी समरजित घाटगेंनी घेतली राजू शेट्टींची भेट. शरद पवार गटात प्रवेशानंतर घाटगेंकडून भेटीगाठींना सुरुवात. भेटीच्या वेळी कर्नाटकचे माजी मंत्री वीरकुमार पाटीलही उपस्थित. अमित शहा उद्यापासून 2 दिवसीय मुंबई दौऱ्यावर. शहा सोमवारी लालबागच्या राजाचं दर्शन घेणार. मुंबई दौऱ्यात महत्त्वाच्या बैठका होण्याची शक्यता. मराठवाड्यातील जायकवाडी धरणात 93% पाणीसाठा, तर मानार धरण 100% भरलं. परभणीच्या दूधगाव महसूल मंडळात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान. हेक्टरी 50,000 मदत जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी. चाळीसगावच्या तितूर नदीवरील तिरंगा पुलावर खड्ड्यांचं साम्राज्य. खड्ड्यांमुळे वाहनधारकांची तारांबळ. लाडकी बहीण योजनेचे अर्ज अंगणवाडी केंद्रामध्येच स्वीकारणार. अंगणवाडी सेविकांच्या व्यतिरिक्त सर्व प्राधिकृत व्यक्तींना देण्यात आलेले अर्ज स्वीकारण्याचे अधिकार रद्द. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं लवकरच भूमिपूजन होण्याची शक्यता. DRPPL कडून भूमिपूजनाच्या हालचाली सुरू. ठाण्यात अवजड वाहनांना दिवसा प्रवेशबंदी. ठाण्यात निघणाऱ्या मिरवणुकांमुळे अवजड वाहनांना बंदी. रात्री 10 नंतर वाहनांना प्रवेश दिला जाणार. महिला काँग्रेसचं राज्यभरात खर्चे पे चर्चा अभियान. सरकारला जाग आणण्यासाठी महिला काँग्रेसचा उपक्रम. अलका लांबा यांची माहिती. राज्यातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी महावाचन उत्सव. शालेय शिक्षण विभागाचा उपक्रम. पुण्यात गुन्हेगारांच्या अवैध घरांवर बुलडोझर चालणार. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा इशारा. सातारा जिल्ह्यातील कोयना धरण 100% भरलं. कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानं सिंचनासह वीज निर्मितीची वर्षभराची चिंता मिटली. वैभव देशमुख यांनी टिपलंय कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाचं विहंगम दृश्य. गोरेगाव ते कांदिवली दरम्यान 6व्या मार्गिकेचं काम सुरू. आज रात्री 12 पासून 8 सप्टेंबरला सकाळी 10 वाजेपर्यंत 10 तासांचा ब्लॉक असणार. पुण्याच्या मुळशीमध्ये शिक्षकाकडून 19 विद्यार्थिनींचा विनयभंग. मुळशीच्या शाळेतील 19 विद्यार्थिनींचा शिक्षक जलिंदर कांबळेंकडून विनयभंग. शिक्षक आरोपीला पोलिसांकडून अटक. हिंगोलीतील काही भागात पावसाची शुक्रवारी सायंकाळी जोरदार हजेरी. जोरदार पावसामुळे उमरा फाटा ते बाई मार्गावरील वाहतूक काही काळासाठी होती बंद. आमदार नितेश राणेंविरोधात जळगावात मुस्लिम समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं. नितेश राणेंनी मुस्लिम समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात गुन्हा दाखल करून आमदारकी रद्द करण्याची मागणी. जळगावमध्ये पार पडलं वैज्ञानिक जाणीवा शिक्षण प्रशिक्षण शिबिर. सहाय्यक जिल्हाधिकारी वेवोतोलू केजो यांच्याकडून उपस्थित शिक्षकांना सामाजिक जाणीवेतून अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम करण्याचं मार्गदर्शन. जळगाव शहरात पार पडली आंतरशालेय जिल्हास्तरीय 19 वर्षातील मुलं आणि मुलींची बुद्धिबळ स्पर्धा. जळगावची पूर्वा जोशी आणि अमळनेरच्या मितेश जेठवा स्पर्धेत प्रथम. धुळ्यात पावसामुळे भाज्यांची आवक घटल्यानं दरात मोठी वाढ. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं फळभाज्या आणि पालेभाज्यांचे दर कडाडले. कोथिंबीर 250 तर लसूण 350 रुपये किलोवर. धुळ्यात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष धरती देवरे यांच्या हस्ते 4 आदर्श शिक्षकांना पुरस्कार प्रदान. विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करून उत्कृष्ट पिढी घडवण्याचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांकडून आवाहन. बदलापूर येथील लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाकडून 7 सदस्यीय समितीची स्थापना. 29 ऑक्टोबरपर्यंत शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेच्या उपायांची शिफारस करणारा अहवाल सादर करण्याचे आदेश. राज्य परिवहन महामंडळाकडून भाडेतत्वावरील नवीन 1310 खासगी बसगाड्यांसाठी निविदा प्रक्रिया सुरू. मुंबई पुण्यासह छत्रपती संभाजीनगर अमरावती नागपूर विभागासाठी नवीन बसगाड्या भाडेतत्वावर घेण्यात येणार. मध्य रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार. रात्री 12:30 ते पहाटे 4:30 पर्यंत ब्लॉक, तर रविवारी कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही. CSMT पनवेल आणि ट्रान्स हार्बर मार्गिका ठाणे पनवेल दरम्यान मेगा ब्लॉकच असणार.
2 महिन्यातच महाराष्ट्र घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना हद्दपार करणार. मलबार हिलमधील स्थानिकांना जास्त काळ त्रास सहन करावा लागणार नाही. आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. भारतीय जनता युवा मोर्चाचे वंश लखानींचा युवासेनेत प्रवेश. वंश लखानी भाजप युमोचे वायव्य मुंबई उपाध्यक्ष होते. कार्यकर्त्यांचा वंश लखानींचा युवासेनेत प्रवेश. भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया कुस्तीच्या आखाड्यातून थेट राजकारणात. दिल्लीतील काँग्रेस कार्यालयात दोघांचाही पक्षप्रवेश. विनेशला हरियाणातल्या जुलाना मतदारसंघातून उमेदवारी जाहीर. जम्मू काश्मीर निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध. कलम 370 परत येणार नाही. आम्ही हे होई देणार नाही. अमित शहांचं वक्तव्य. सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवालांच्या जामीन याचिकेवरील निकाल राखून ठेवला. सुटका थांबवण्यासाठी अटक असल्याचं केजरीवालांच्या वकिलांचा युक्तिवाद. कोलकाता प्रकरणात आरोपी संदीप घोषच्या घरासह 6 ठिकाणांवर ईडीचे छापे. घोष यांच्यावर आर्थिक अनियमिततेचा आरोप. कर्नाटकमध्ये भाजप सरकारच्या काळात कोविड फंड घोटाळा. 1000 कोटींचा गैरव्यवहार. अनेक फाईलही गायब. काँग्रेसचा आरोप. अपराजिता विधेयक ममता सरकारमुळे प्रलंबित असल्याचे पश्चिम बंगालचे राज्यपाल आनंद बोस यांचं वक्तव्य. त्यांनी बिलासह तांत्रिक अहवाल पाठवलेला नाही. त्याशिवाय विधेयक मंजूर होऊ शकत नाही. राज्यपालांकडून स्पष्ट. मणिपूरमध्ये प्रथमच ड्रोन विरोधी मशीनगन वापरण्यात येणार. 2 ड्रोन हल्ल्यानंतर केंद्राची परवानगी. ड्रोन हल्ल्यांच्या चौकशीसाठी मणिपूर सरकारकडून उच्चस्तरीय समिती स्थापन. हरियाणात भाजपने तिकीट नाकारल्यानंतर माजी मंत्री कविता जैन यांच्या समर्थकांची बंडखोरी. भाजपला 2 दिवसांचा अल्टिमेटम देत उमेदवार बदलण्याचं आवाहन. माजी मुख्यमंत्री मनोहरलाल यांच्या विरोधात जैन यांच्या समर्थकांची घोषणाबाजी. तोशाममधून भाजपने तिकीट नाकारल्यानं माजी आमदार रडले. भाजपकडून शशी परमार यांचं तिकीट कापून किरण चौधरींना उमेदवारी. तिकीट रद्द झाल्यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना शशी परमार यांना अश्रू अनावर. हिमाचलमध्ये मशिदीच्या वादावरून लोक रस्त्यावर उतरले. अवैध बांधकाम पाडण्याची मागणी. तामिळनाडूच्या सरकारी शाळांमध्ये आध्यात्मिक वर्गाबाबत वाद. शिक्षण मंत्रालयाकडून मुख्याध्यापकांची बदली. आपल्या शिक्षण व्यवस्थेत फक्त विज्ञानाची गरज. अधिकाऱ्यांकडून स्पष्ट.